पुणे अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरेंचं नाव पुढे आलं। डॉक्टर तावरेंच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप आता सुषमा अंधारेंनी केलाय। तसंच अजय तावरे रक्ताचे नमुने बदलण्यापुरताच मर्यादित नाहीये, तर गेल्या 10 वर्षात तावरेंनी काय काय केलं, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं, हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं, असंही अंधारे म्हणाले। एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने। कारण पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात, रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात, रातोरात 12 तासाच्या जामीन होऊ शकतो, पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात, वाटेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात, तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही। त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची आहे। राहिला प्रश्न आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ, तर या सगळ्या संबंधाने मी 4 तारखेच्या नंतर निश्चितपणे बोलेन। गेल्या 10-12 वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं। इव्हन पल्लवी सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, त्यानंतर काय अनेक नावं आहेत, अनेक नावं आहेत याच्यामध्ये। ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे, 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे, हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या, या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे। मी ठामपणे 6वा मजला म्हणते, मी मंत्रालय 6वा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा 6वा मजला असेल, कारण इथे सगळ्या पुणे मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या 43 मजल्यांच्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।